नमस्कार. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची. जानेवारी हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पहा, जानेवारी हप्त्याला जो विलंब झालेला आहे त्या विलंबाला आता कुठेतरी आपल्याला फुल स्टॉप लागलेला पाहण्यास मिळालेला आहे आणि प्रत्यक्षामध्ये जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले नाहीत, या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची असणार आहे. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना वितरण जे आहे ते सुरू झालेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, कालच मेसेज जो आहे तो बदलण्यात आलेला होता आणि त्या मेसेजनुसार 30 तारखेपर्यंत हे वाटप होणार असल्याची माहिती, म्हणजे 30 तारखेपर्यंत पोर्टल बंद असण्याची माहिती त्या ठिकाणी मेसेजवरती तुम्हाला दिसलेली होती, तुम्ही पाहिलेली होती आणि त्यानुसार आता वितरणाला सुरुवात झालेली आहे. प्रत्यक्षामध्ये पहा, तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की पोर्टलवर हा मेसेज देण्यात आलेला होता आणि या मेसेजनुसार 27 तारखेपासून वितरण जे आहे ते सुरू करण्यात असल्याची माहिती इथे मिळाली आहे. मेसेजमध्ये काय माहिती आहे, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 30 जानेवारी 2026 रात्री 7 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल जे आहे ते सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीची इथं माहिती आहे. आणि या माहितीनुसार वाटपाला सुरुवात झालेली आहे. पहा, वाटपाला सुरुवात झालेली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होत आहेत. सर्व निराधार बांधवांच्या 2,500 जमा होत आहेत का, तर नाही, फक्त दिव्यांग बांधवांच्याच खात्यामध्ये 2,500 जमा होत आहेत. ज्यांची दिव्यांग म्हणून नोंद आहे अशा सर्व दिव्यांगांच्या खात्यामध्ये 2,500 जमा होत आहेत. आणि जे माझे इतर निराधार बांधव आहेत, विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, त्या लाभार्थ्यांना रुपये 1,500चा हप्ता जमा करण्यात येत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे आलेले आहेत, तर परभणी, जालना, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली यासारख्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेलं आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत. आणखीनही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत. भंडारा या जिल्ह्यामध्ये देखील पैसे आलेले आहेत. कमेंट येत आहेत की आम्हाला या जिल्ह्यातून पैसे जमा झालेले आहेत. आपल्या व्हिडिओच्या खाली देखील भरपूर कमेंट पाहण्यास मिळालेल्या आहेत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे. तर पहा, तुम्ही देखील कमेंट करू शकता तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला पैसे आले आहेत की नाही, या संदर्भातली माहिती देखील त्या ठिकाणी कमेंट करून सांगा. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे.